तर आपल्याला आज 2x2 च्या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट फाइंड करायचा आहे. ऍडजॉइंट फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा सर्वात अगोदर त्याचे कोफॅक्टर फाइंड करून घ्यावं लागतं. तर कोफॅक्टर फाइंड करण्यासाठी सर्वात अगोदर आपण पोझिशन फिक्स करणार, कारण की ही पोझिशन मध्ये हा फर्स्ट रो आणि हा फर्स्ट कॉलम. तर इथं आपण सपोज आपण A11 घेऊ, A12 घेऊ आणि A21 A22 ह्या पोझिशन फिक्स झाल्या. त्यानंतर आपल्याला ऍडजॉइंट फाइंड करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला कोफॅक्टर फाइंड करावं लागतं. तर कोफॅक्टर फाइंड करण्यासाठी हा एक फॉर्म्युला आहे. कोफॅक्टर इज इक्वल टू -1 + i + j. तर इंटू मायनर ऑफ मॅट्रिक्स. तर त्यानंतर पहिल्या पोझिशन आपण कोफॅक्टर फाइंड करण्यासाठी तर A1 इज इक्वल टू -1 i म्हणजे इथला फर्स्ट रो म्हणजे 1 + 1 इंटू हा मायनर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम कॅन्सल केल्यानंतर मायनर हा आपल्याला 5 मिळाला. तर -1 चा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह येतो. तर 1 × 5, तर पहिली पोझिशन आली 5. त्यानंतर सेकंड 1 टू फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमची पोझिशन घेतो आपण ही. तर ह्यासाठी सर्वात अगोदर -1 + 2 इंटू आता फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम कॅन्सल केल्यानंतर इथं आलं 3. पण -1 चा क्यूब हा -1 येतो. -1 × 3 तर -3. हा दुसरी पोझिशन आली. तिसरी पोझिशन ती म्हणजे A21 ची. A21 इज इक्वल टू -1 + 1 + 2 इंटू आता पहिल्यांदा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर हा येतो तो 3, मायनर येतो 3. आणि त्यानंतर -1 चा क्यूब हा -1 येतो. -1 × 3 हा -3 आला. त्यानंतर फोर्थ पोझिशन A22 साठी -1 + 2 + 2 इंटू मायनर आता सेकंड रो आणि सेकंड कॉलम डिलीट केल्यानंतर तो येतो तो 2 इज इक्वल टू -1 चा ज्या वेळेस -1 इव्हन पॉवर येते त्यावेळेस हा पॉझिटिव्ह येतो. मग आता इथं 4 आले तर पॉझिटिव्ह येणार इंटू हा मायनर 2. तर 2 × 1 2. आता आपल्याला A1 पोझिशनचा कोफॅक्टर मिळाला, A2 पोझिशनचा कोफॅक्टर मिळाला, A21 चा मिळाला आणि A22 चा मिळाला. तर त्याचा ज्या जागेवर A11 आहे त्या जागेवर किमती टाकून घेऊ. तर ते किमती काय येणार आहेत? A1 च्या जागेवरती 5, A12 च्या जागेवरती -3, A21 च्या जागेवरती -3 आणि A22 च्या जागेवरती 2. हा आपला कोफॅक्टर झाला. आता कोफॅक्टर झाला. त्यानंतर आपल्याला ऍडजॉइंट फाइंड करण्यासाठी कोफॅक्टरचाच आपल्याला ट्रान्सपोज मॅट्रिक करावा लागतो. ट्रान्सपोज मॅट्रिक म्हणजे रोचा कॉलम आणि कॉलमचा रो करणे. तर आता ह्याचा ट्रान्सपोज मॅट्रिक करणं म्हणजे काय करणार? फक्त हा फर्स्ट रो आहे, त्या फर्स्ट रोचा कॉलम करणं. तर 5 आणि हा कॉलम रो मध्ये तो कॉलम मध्ये आहे -3. हा -3 आणि हा 2. तर इथं आपण ऍडजॉइंट ट्रान्सपोर्ट केला, पण ट्रान्सपोर्ट केल्यानंतर काही चेंज झालं नाही, हायस्ट राहिलं. पण ट्रान्सपोर्ट केल्यानंतरच ऍडजॉइंट निघतो. तर ऍडजॉइंट A इक्वल टू आपला 5 -3 -3 आणि 2 आला. धन्यवाद.